नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज काल होता अधिक महिन्याचा शेवटचा गुरुवार, त्यामुळे आपण विष्णूजींची आणि स्वामींची होईल तितकी खूप खूप सेवा केली आणि त्याचं पुण्यफळ आपल्याला लवकरच मिळणार आहे. तर आजचा जो वार आहे तो आहे माता लक्ष्मीचा, म्हणजे विष्णूजी यांच्या पत्नीचा. तर माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या काही सेवा कराव्या लागणार आहेत आणि त्या सेवा आपल्याला अगदी मनापासून करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी इथे बघा, आज पाटावरती तुम्हाला लाल रंगाचा कपडा दिसत असेल. आज जो मी पाट मांडला त्याच्यामध्ये जो लाल कलरचा कपडा दिसतोय याचं कारण हे आहे की माता लक्ष्मी यांना लाल रंग अतिशय प्रिय आहे. मातेजवळ जो समोर तुम्हाला फोटो दिसतोय लक्ष्मी माताचा, त्याच्यामध्ये पण बघा लाल रंग किती जास्त आकर्षित करतोय. तर लक्ष्मी मातांना लाल कलर आवडतीचा आहे, म्हणून मी लाल कलरचा कपडा पाटावर मांडलाय. तर आता तुम्ही बघितलंच आहे, आपण लक्ष्मी मातांचे मानसपुत्र म्हणजे गणपती बाप्पा यांचा आपण पहिले अभिषेक करून घेतला. त्यांना पहिले पाण्याने अभिषेक केला, मग आपण दुधाने अभिषेक केला, मग आपण पुन्हा त्यांना पाण्याने अभिषेक करून त्यांची मूर्ती स्वच्छ करून पुन्हा एकदा पाटावर मांडून ठेवली. तर तसेच आता गणपती बाप्पाचं झाल्यानंतर माता लक्ष्मी यांना आपण पहिले पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दुधाने अभिषेक केला, पुन्हा एकदा माता लक्ष्मीवरती आपण पाण्याने अभिषेक केला. आणि आता सगळ्यात प्रिय असं माता लक्ष्मी यांचं जे माहूर कुमकुमचं जे पाणी आहे त्याच्याने मी माता लक्ष्मी यांना अभिषेक घालत आहे. तर बघा किती सुंदर दिसते माता लक्ष्मीची मूर्ती कुंकुवाच्या पाण्याने आंघोळ घातल्याने. आणि बघा आता पुन्हा एकदा मी त्याच्यावरती माता लक्ष्मी यांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करत आहे. तर किती सुंदर दिसतंय ते बघा ना, आजूबाजूला सगळा लाल रंग. का नाही माता खुश होणार. तर आता बघा पुन्हा एकदा मी पाण्याने मूर्तीवरती अभिषेक केला. आता माझी इच्छा होती की आज मला माताला फुलांनी सुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा असा चान्स मिळत नाही मित्रांनो. इतर तर आपण वारी करतच असतो, पण अधिक महिना हा तुम्हाला तर माहिती आहे 33 महिन्यातून एकदा येतो. त्यामुळे माझी इच्छा होती की माताला आपण आज फुलांनी सुद्धा अभिषेक करूया. तर बघा हे जे अष्टरची फुलं आहेत, अष्टरच्या फुलांनी मी माताचा अभिषेक केला आहे. आजूबाजूला लाल पाणी आणि त्यामध्ये सफेद आणि लाल रंगाचे फुलं, माताचं किती ते दृश्य इतकं सुंदर दिसत आहे बघा ना. आता मी पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ करून घेतली आहे. बघा किती सुंदर वाटतंय हे सगळं बघायला. तर या प्रकारे आपण माता लक्ष्मी यांना अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता आपण माता लक्ष्मींची मूर्ती स्वच्छ करून तिला पाटावरती विराजमान करून घेणार आहोत. खूप सुंदर, खूप छान दिसते, असं वाटतं की बघतच राहावं. पण चला, आपल्याला पुढच्यासुद्धा सेवा करायच्या आहेत. तर त्यासाठी मी माता लक्ष्मी यांना पाटावरती विराजमान केलं आणि सर्वात आधी मी दिवा लावून घेत आहे, कारण की आपल्या ज्या काही सेवा होणार आहेत त्या सेवेचे जे साक्षीदार असणार आहे तो हाच आपला दिवा, थोडक्यात अग्निदेवता, जे आपल्या पुढील सेवेंचे साक्षीदार ठरणार आहेत. म्हणून सर्वप्रथम आपण दिवा लावून घेतो आहे. आता दिवा लावल्याच्या नंतर पुढे आपल्याला गणपती बाप्पा यांना कुंकू, चंदन, पुन्हा आणखी अक्षत यांचा अभिषेक यांचा हे चढवायचं आहे. म्हणजे थोडक्यात गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, कारण की गणपती बाप्पा हे प्रथम पूजेचे हकदार आहेत, म्हणजे मानकरी आहेत आणि माता लक्ष्मीचे खूप लाडाचे आहेत. माता लक्ष्मी ते पुत्र आहेत, मानसपुत्र आहेत. माता लक्ष्मींनी त्यांना पुत्र मानलेलं आहे. त्यामुळे आणि एक कथा आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मी माता यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी कोणतीही पूजा ज्यात गणपती बाप्पा नसतील ती पूजा पूर्ण होणार नाही. म्हणून माता लक्ष्मी यांच्या सगळ्या पूजेमध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पालाच त्यांच्या बाजूला बसवायचं असतं. मित्रांनो बघा, तुम्हाला एक सांगते मी, एक वेळ तुम्हाला विष्णूजी लक्ष्मी मातांसोबत दिसणार नाही, पण गणपती बाप्पा हे प्रत्येक ठिकाणी लक्ष्मी मातासोबत दिसते, कारण की ते आई आणि मुलाचं नातं आहे. आई आपल्या मुलाशिवाय राहू शकत नाही, मुलं आपल्या आईशिवाय राहू शकत नाही. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा जे आहेत ते लक्ष्मी माताचे मानसपुत्र आहेत आणि ते माता लक्ष्मी हे त्यांना सोडून कुठेही राहत नाही. तर गणपती बाप्पाची पहिले आपण पूजा करून घेतली. चंदन, कुंकू, अक्षत आणि फुलं
चढवून झालेले आहेत. तर त्याचप्रमाणे इथे माता लक्ष्मी यांनासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षत फुलं यांचा मानपान द्यायचा आहे. बघा आज मला ना पूजेमध्ये हे सुंदर सुंदर फुलं माझ्या मुलाने आणून दिलेले आहेत. त्यांनी खूप सुंदर फुलं त्याला सांगितलं पण नव्हतं मी की आज लाल फुलं मला पाहिजे, पण तरी पण देवाचीच कृपा म्हणा की त्याला आज हे अष्टरची फुलं मिळालेत. किती सुंदर वाटते ते. कुठे ना कुठे याच्यामध्ये सुद्धा देवाचीच इच्छा असेल. तर बघा नाजूक नाजूक मस्त सुंदर सुंदर फुलं, जशा आपल्या देवांच्या मूर्त्या छोट्या छोट्या आहेत तसेच आपले फुलंसुद्धा आज आपल्याला मस्त नाजूक असे मिळालेले आहेत. ते काय मूर्तीपेक्षा मूर्तीपेक्षा फुलं जर मोठे असले ना तर फुलांच्या पाठीमागं मूर्त्या दिसतच नाही. त्यामुळे फुलंसुद्धा छोटी छोटीच असावीत, सुंदर वाटतं आणि पाटावरती पण ठेवायला छान वाटतं मूर्तींसमोर ठेवलेली फुलं. आता पाठीमागे जी आपली फ्रेम आहे माता लक्ष्मीची, यांनासुद्धा आपण फुलं चढवणार आहोत. यांनासुद्धा आपण हळद कुंकूचा मानपान देणार आहोत. आणि माता लक्ष्मीचा एक खास मंत्र आहे ज्याच्याने आपल्याला तो मंत्र जाप करून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो. तर मित्रांनो तो जो मंत्र आहे तो असा आहे, ओम श्रीम श्रीये नमः. जेव्हा पण आपण लक्ष्मी माता यांची पूजा करत असलो ना, काहीच नाही सुचलं ना मोठे मोठे मंत्र, एकच मंत्र बोलायचा, ओम श्रीम श्रीये नमः. श्रीम हा मंत्र माता लक्ष्मीचा खूप प्रिय आहे. तर ह्या सगळ्या सेवा झालेल्या आहेत. आता मी करते लक्ष्मी माता यांची कुमकुम अर्चन ही सेवा. मागच्या वेळी आपण जी सेवा केली कुंकुमार्चनची ती आपल्या कुलस्वामिनीची होती. तर आजचा जो वार आहे शुक्रवार तो लक्ष्मी माताचा आहे आणि आपल्याला हा मौका नाही जाऊ द्यायचा हातातून, कारण की कुंकुमार्चन ही सेवा देवींची खूप प्रिय असते. आपण साक्षात देवींना कुंकुमाने आंघोळ घालत असतो. तर आज शुक्रवार आहे आणि आजचा वार माता लक्ष्मीचा आहे. तर आपल्याला मला आज त्यांना कुंकुमार्चन ही सेवा मला करायची होती. माझ्याकडे श्रीयंत्र नाही आहे, त्यामुळे मी देवीच्या छोट्याशा मूर्तीवरतीच मी कुंकुमार्चन सेवा करत आहे. तर मित्रांनो कुंकुम अर्चन करताना देवीच्या पायापासून हळूहळू वरती जाता जाता डोक्यापर्यंत असं आपल्याला कुंकुम अर्चन करायचं असतं. कुंकुम अर्चन म्हणजे देवीला कुंकुम चढवणे. पायापासून सुरुवात करून हळूहळू आपल्याला डोक्यापर्यंत पोचायचं असतं आणि 108 वेळा आपल्याला हे कुंकुम अर्चन करायचं असतं. 108 वेळा आपल्याला देवीवरती कुंकू चढवायचं असतं. त्याला बोलतात देवीची कुंकुम अर्चन सेवा. तर जेव्हा मी हे कुंकुम अर्चन करत असताना आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे माता लक्ष्मीचा. आपल्याला कोणताही मंत्र नाही आला तर आपण सिंपल ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राने आपल्याला माताला असा मंत्र बोलून आपल्याला माताला कुंकुम चढवायचं असतं. असं 108 वेळा आपल्याला ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः असं बोलत आपल्याला माताला कुंकुमार्चन करायचं आहे. तर इथे हे जे कुंकू आहे ना मित्रांनो, त्यानंतर कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर या कुंकवाला विसर्जित करायचं नाही. हे कुंकू आपण पुन्हा एकदा आपल्या डब्बीमध्ये काढून घेऊ शकतो आणि इतर दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आणि पुन्हा आणखी जर का हे कुंकू आपल्याला असंच ठेवून म्हणजे एका डब्बीत काढून घ्यायचं आणि जेव्हा आपण पुन्हा कधी आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची असेल तेव्हा पुन्हा एकदा ते कुंकू आपण वापरू शकतो. अशाने त्या कुंकुवाची ज्या वाईब्स आहेत ना मित्रांनो एकदम वरच्या लेवलच्या, म्हणजे थोडक्यात ते अतिशय आपण ज्याप्रमाणे देवाचा अंगारा लावतो की नाही तसाच टाईपचं ते कुंकू बनवून जातं, कारण की त्याच्यावरती कित्येक वेळा सेवा झालेल्या असतात. ते कुंकू खूप चमत्कारिक होतं. आपण आणि स्पेशली ज्या आपल्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्या आपण दररोज कपाळावरती कुंकू लावतो किंवा भांगामध्ये आपण सिंदूर भरतो, तर जे आपण सिंदूरच्या ठिकाणी हे सुद्धा दररोज लावू शकतो. आणि ते लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या पतीवरती, कारण की लक्ष्मी माता सिंदूर यांचं डायरेक्ट कनेक्शन म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांशी असतं. तर त्याचप्रमाणे जसं दररोज आपण जे कुंकू लावतो माथ्यावरती त्याचप्रमाणे आपल्याला कामं येणार, एक प्रकारे ते आपल्या यूजमध्ये सुद्धा येणार. आणि जर का आपल्याला ते तसं वापरायचं नसेल ना आपल्याला नेक्स्ट टाईम
बघा पुन्हा एकदा सांगते, जर का आपल्याला हे डेली यूजमध्ये घ्यायचं असेल, आपल्याला कपाळावरती कुंकू लावायला किंवा आपल्याला भांगामध्ये भरायला, तर अतिशय सुंदर, खूप छान माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहणार आहे. आणि जर का आपल्याला पुन्हा कधी जेव्हा कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला हे कुंकू साईडला ठेवून द्यायचं असेल तर ते पण खूप छान आहे, अतिशय चमत्कारी बनून जाणार आहे ते, कारण की त्याच्यावरती कित्येक सेवा होणार आहेत. तर हे कुंकू म्हणजे जे आपण करतोय कुंकुमार्चन हे वाया जाणार नाही आहे मित्रांनो. हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्यासोबतच राहणार आहे. आणि कोणाला माता लक्ष्मी नको आहेत आपल्या घरामध्ये? आपण सगळे आयुष्यभर लक्ष्मी माता या आपल्या घरामध्ये स्थिर वास्तव्य कराव्यात म्हणून तर आपण सगळे झटत असतो. हेच तर आपली इच्छा असते की माता लक्ष्मी या आपल्या घरामध्ये स्थिर वास्तव्य कराव्यात. कारण लक्ष्मी माताने वास्तव्य करावं म्हणजे फक्त पैसाच नाही मित्रांनो, सुख समृद्धी आपलं कुटुंब जे आहे एकमेकांशी घरातल्या घरात एकमेकांशी प्रेमाने वागणं, त्यानंतर पैसा वगैरे ह्या साधन तर अवश्य आहेच जगण्यासाठी, पण त्यासोबतच कुटुंबाचं प्रेम, कुटुंबामध्ये एकता, त्यानंतर आपल्या संसारामध्ये सुख शांती, मुलांना चांगली बुद्धी, आपल्या परिवारामध्ये कुटुंबाला चांगली बुद्धी, हेच तर आपण मागत असतो. हीच तर आहे खरी संपत्ती. पैसा तर येतो आणि जातो, पैसा तर आपण सगळेच कमवतो, तो येतो पण आणि जातो पण. हल्ली खर्च इतके वाढलेले आहेत की कोणाचाच पैसा टिकत नाही हातामध्ये. त्यात आपण काही नाही करू शकत, कारण की दिवसेंदिवस महागाई वाढत चालली. परंतु पैशाच्या व्यतिरिक्त सुद्धा सुख आहे ना जगामध्ये. मुलांचं सुख आहे, कुटुंबाचं सुख आहे, मानसिक सुख आहे, पारिवारिक सुख आहे. यालाच तर म्हणता खरी लक्ष्मी. खरी लक्ष्मी म्हणजे पैसा म्हणून पैसा लक्ष्मी आहे, पण त्या व्यतिरिक्त पण खूप असे सुख आहे ते आपण देवाकडे नेहमी मागत असतो. तर लक्ष्मी माताला जर का आपण स्थिर वास्तव्य करण्यासाठी आपल्या घरामध्ये थांबवून घेतलं, लक्ष्मी माता थांबल्या म्हणजे सगळेच सुखसोयी थांबले. तर त्यासाठी आपल्याला लक्ष्मी माता यांना प्रसन्न करायचं असतं. तर जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की खूप दिवस झाले माता लक्ष्मीच्या विशेष सेवा झालेल्या नाही आहेत, तर मित्रांनो बघा, आपण माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकतो, अभिषेक करू शकतो. त्यानंतर जे श्री सुक्तम, जे आपलं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सुक्तम हे माताचं जे आवडतं सुक्तम आहे